बटाटे उकळताना त्यात चिमूटभर मीठ टाकलं की ते सोलायला सोपं पडतं. कोमट मिठाचं पाणी पनीर मऊ करतं आणि ग्रेव्ही सहज शोषून घेतं. तर पनीर शिजवण्यासाठी या पाण्याचा वापर करायचा. बरं. पदार्थ रुचकर आणि चवदार बनवण्यासाठी घटक एका विशिष्ट क्रमाने शिजवायचे. उदाहरणार्थ पहिलं काय करायचं, कांदे, नंतर लसूण आणि नंतर आले आणि टोमॅटो घालायचे. बरं. चमकदार हिरवा रंग टिकून ठेवण्यासाठी मटर उकळण्यापूर्वी त्यात काय घालायचं, साखर घालायची. बरं. डाळ शिजवताना थोडं तेल घाला, जेणेकरून डाळ मऊ शिजल आणि चिकट होणार नाही. बरं. तळाशी जड असलेला पॅन, उलट नसतं ना ते पॅन, तवा, हां. तसं जड असलं तर तो पॅन निवडायचा. तो जड तळाशी पॅन अन्न जळण्यापासून रोखण्यास मदत करतो. बरं. पुरी कुरकुरीत बनवण्यासाठी पीठ मळताना त्यात 2-3 चमचे रवा घालायचा. मग बरं. ती पुरी कुरकुरीत होती. बरं. पास्ता किंवा नूडल्स मोकळे करण्यासाठी गरम पाण्यातून काढल्यानंतर थंड पाण्यात घालायचे. बरं. सुंदर आणि तेजस्वी हास्य प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वात भर घालतं. बरं. पण त्यासाठी दात निरोगी असणं अत्यंत आवश्यक असतं. तर सध्याच्या या बिझी लाईफस्टाईलमध्ये दातांच्या आरोग्याकडं अनेकदा दुर्लक्ष होतं. ते पिवळे पडलेले दात, हिरड्यांपासून रक्त येणं, दुर्गंधी, दातांची संवेदनशीलता किंवा कीड अशा समस्या आता लहान वयातच दिसू लागलेल्या आहेत. तर आपले दात पांढरे शुभ्र व स्वच्छ दिसावे यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या टूथपेस्टचा वापर करतो. तर या टूथपेस्टनी फक्त दात स्वच्छ केले जातात, परंतु दातांच्या अनेक समस्या तशाच राहतात. या टूथपेस्टने फक्त दात स्वच्छ केले जातात म्हणून त्या समस्या तशाच राहतात. तर बरेचदा टूथपेस्टमधील केमिकल्स जे असतं हां. त्यामुळे दातांवरचे कवच घासले जातं आणि त्यात दात शिवशिवणं, हिरड्यांपासून रक्त येणं किंवा तोंडाची दुर्गंधी अशा समस्या वाढू लागतात. यासाठीच फार पूर्वीपासून दातांसाठी वापरले जाणारे पारंपरिक औषधी दंतमंजन फायदेशीर ठरतं. बरं. आयुर्वेदामध्ये वापरल्या जाणाऱ्या काही साध्या घरगुती पदार्थांच्या मदतीनं तयार केलेलं दंतमंजन दात स्वच्छ ठेवतं, शिवाय हिरड्या मजबूत करतं आणि तोंडातील जंतुसंसर्ग कमी करतं. बरं. नियमितपणे घरगुती व औषधी दंतमंजन वापरल्यास दातांच्या अनेक समस्या कायमच्या दूर होऊ शकतात. तुरटी, लवंग, सैंधव मीठ यासारख्या नैसर्गिक पदार्थांपासून घरीच शुद्ध दंतमंजन कसे तयार करायचे आणि त्याचा दररोज वापर केल्यास दात मोत्यासारखे कसे चमकतील, तर घरच्या घरी केमिकल फ्री दंतमंजन तयार करण्याची सोपी कृती आपण बघणार आहोत. तर घरी आपल्याला करायसाठी काय करायचं, तर लवंग 10 ते 12 लवंग घ्यायच्या, आणखीन तुरटीचा एक छोटा तुकडा घ्यायचा, सैंधव मीठ 1 चमचा घ्यायचं आणि जांभळाच्या पानाची पावडर 2 चमचे घ्यायची, जांभळ्यांच्या बियांची पावडर 2 चमचे घ्यायची आणि त्रिफळा पावडर 1 चमचा घ्यायची. असं सगळं एकत्र हे सगळं मिश्रण आपल्याला घरगुती औषध दंतमंजन तयार करण्यासाठी काय करायचं, आधी खलबत्त्यात किंवा मिक्सरच्या भांड्यात हां. लवंग, काड्या, तुरटीचा छोटा तुकडा आणि सैंधव मीठ असे तिन्ही जिन्नस एकत्रित घेऊन याची बारीक पूड तयार करायची. त्यानंतर एका बाऊलमध्ये जांभळाच्या पानांची पावडर, जांभळांच्या बियांची पावडर आणि त्रिफळा पावडर हे एकदम मिश्रण घ्यायचं आणि मिश्रणात मग लवंग, काड्या, तुरटीचा छोटा तुकडा आणि सैंधव मीठ यांची एकत्रित पूड घालून मिश्रण एकत्रित तयार करून घ्यायचं आणि हे तयार दंतमंजन एका काचेच्या एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवायचं आणि तेच दंतमंजन आपण रोज वापरायचं, म्हणजे दात स्वच्छ राहतील. आता घरगुती दातमंजन वापरल्याने फायदे काय काय होतात. आपण काय वापरतो, लवंग, काड्या, सैंधव मिठाच्या वापरामुळे हिरड्यांना येणारी सूज कमी होते आणि यामुळे हिरड्या मजबूत होऊन दात हलण्याची समस्या दूर होते. मीठ आणि तुरटीची पावडर वापरल्याने दातांवर साचलेला पिवळा थर
आणि डाग निघून जातात, ज्यामुळे दात मोत्यासारखे चमकू लागतात. आणि यामध्ये वापरली जाणारी जांभळाची पानांची पावडर, लवंग पावडर हे बॅक्टेरिया नष्ट करतात, ज्यामुळे दिवसभर श्वास ताजातवाना राहतात आणि दुर्गंधी येत नाही. सैंधव मीठामध्ये नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. हे दातांमधील कीड वाढण्यापासून रोखतात आणि दातांना कीड लागण्यापासून वाचवतात. थंड किंवा गरम खाल्ल्यावर दात शिवशिवत असतं, तर सैंधव मीठ आणि लवंगयुक्त दंतमंजन वापरल्याने दातांच्या नसांना आराम मिळतो. हा. हिरड्यांपासून रक्त किंवा पू येण्याची जर समस्या असेल तर घरगुती मंजनाच्या नियमित वापराने हळूहळू ते कमी होतं.